ज्याला संसार खरा वाटतो तो वस्तूंमध्ये अडकतो. म्हणजे जेवढं आपण जास्तीत जास्त पैसा कमवतो, प्रॉपर्टीमध्ये अडकतो, मुलाबालांमध्ये अडकतो, धर्मपत्नीमध्ये अडकतो, सगळीकडे माणूस अडकतो. का? संसार खरा वाटतो. पण ज्या वेळेला त्याला तसा सद्गुरू भेटतो आणि तो अनुग्रहित करतो, अनुग्रहाच्या माध्यमातून त्याच्या मनाकडे असलेले संकल्प विकल्प संपूर्ण काढून टाकतो. काय लिहिले? संकल्प विकल्पाची सृष्टी झाली या मनाची या पोटी, ते मनच मिथ्या शेवटी साक्षी कवनू. रामदास स्वामी सांगतात, संकल्प विकल्पाची सृष्टी झाली या मनाची या पोटी. संकल्प विकल्प कुठे तयार होतात? मनाकडे तयार होतात. संकल्प विकल्प तयार होण्याचं माध्यम काय? तर मन आहे. म्हणून संकल्प विकल्पाची सृष्टी झाली या मनाची या पोटी. मनाच्या पोटात ते संकल्प विकल्प तयार होतात. म्हणजे आपले विचार जे आहेत ते विचार कुठे तयार होतात? तर मनाच्या आतमध्ये तयार होतात. आणि ते मनच मिथ्या. रामदास मनच खोटे सांगतो. मनच मिथ्या शेवटी साक्षी कवनू. मनच खोटं आहे. मग आपलं मन जिकडे जाईल ते आपल्याला खरं वाटतं. मन वस्तूंकडे गेला का वस्तू खऱ्या वाटतात. मन जे जे काय आपल्याला सृष्टीमध्ये दिसतं त्या सगळ्याला एकच कारणीभूत आहे, ते म्हणजे मन. मग जे जे आपण मनाने बघू ते ते आपल्याला खरं वाटतं. पण त्या मनाला जर हरिनामाचा स्पर्श झाला, त्या भगवंताचं चिंतन चालू झालं, तर चिंतनाच्या स्फुरणातून, चिंतनाच्या माध्यमातून, त्या नामाच्या स्पर्शातून, त्या नामाच्या चैतन्यातून, त्या नामाच्या अनाहत ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला त्याचीच आवड लागतो. आणि मग आपल्याला त्या आत्मसुखामध्ये रममान होण्याला आपल्याला एकमेव कारण काय असतं? तर आपलं मनच आहे. कारण ते मन रामरूप होऊन जातो. या मनाला तुम्ही जिकडे न्याल तिकडे ते खरं 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 वाटतं. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. 3 वेळा सांगितलं बघा की मनालाच रामरूप करा. कारण चित्तामध्ये ते चैतन्य नावाचं ईश्वर जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे दिसतंय सगळं खरं वाटतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्ती पदाशी आले. म्हणजे प्रवृत्तीजन्य ज्ञान आहे ते निघून जातो आणि माणूस त्या नामाच्या चिंतनामध्ये, नामाच्या त्या लहरीमध्ये, नामरूपी असलेल्या चैतन्यामध्ये, नामरूपी असलेल्या त्या नाद ब्रह्मामध्ये जोपर्यंत मनाचा आपण विलय करत नाही तोपर्यंत आपल्याला संसार खराच वाटणार आहे. म्हणून सगळ्यात मोठं शास्त्र कोणतं? तर शंकराने पार्वतीला सांगितलंय शिव सरोदे. म्हणजे काय? की त्या शिवापासून, त्या प्रणवापासून स्वर उदय, त्या प्रणवाचा उदय होतो. शिव स्वर उदय म्हणजे स्वरोदय. हा सगळ्यात मोठा शास्त्र आहे की जो भगवंताने पार्वतीला सांगितलेला आहे. आणि तो शास्त्र एकदा तुम्ही हाताळून बघा, कारण तुमच्या लक्षात येईल की भगवंताने आपल्या नादाला, नाद ब्रह्माला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. कारण तो नाद ब्रह्म काय करतो? तर आपल्या मनाचा लय करतो, मनोलय करतो. मनोलय म्हणजे मनाकडे असलेले विचार निघून जातात आणि आपल्याकडे आपला मूळ स्वरूप प्रणव तो आपल्याकडे प्रगट होतो आणि त्या प्रणवातून आपल्या मनाचा लय होतो. आणि एकदा मनोलय झाला की ते चैतन्य आपल्या चित्ताकडे प्रगट झालं. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मग मन जे होय उन्मन. मनाकडे कुठलेच विकार नसतात. उन्मनी, कुठलेच विचार तुमच्या मनाकडे नसतात. उन्मनी. मग मनची होय उन्मनी, बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. बुद्धीचा निश्चय असा होतो
की आपणच पूर्णपणे परब्रह्म स्वरूप आहोत, आपणच परब्रह्म आहोत असा निश्चय होतो. आणि ही अवस्था झाली तर ह्याला ज्ञान स्वरूप अवस्था म्हणतात. आणि ही अवस्था होण्यासाठी गुरुला शरण जायचं असतं. गुरुला शरण कशासाठी जातात? तर आपल्या अंतःकरणीचा भाव, आपल्या अंतःकरणामध्ये जो नाम आहे त्या नामाचं प्रगटीकरण, त्या महावाक्याचं प्रगटीकरण, जीवशिवाचं ऐक्य करून घेण्याचं जी प्रक्रिया आहे ती शिकण्यासाठी गुरुकडे जायचं असतो. नाही तर गुरुकडे लोक जातात संसारातल्या गोष्टी मागायला. नाही ना, संसारातल्या गोष्टी सगळ्या नाशिवंत आहे, सगळंच नाशिवंत आहे. जे काय दिसतं ते सगळं नाशिवंत आहे. आणि त्या नाशिवंतासाठी आपण अट्टहास करतो. आणि जे आपले शाश्वत परब्रह्म आपल्याकडे आहे त्या शाश्वत परब्रह्माशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जो सद्गुरू दाखवेल आपल्याला ध्यानाला बसून, अशाच सद्गुरूला शरण जायचं. त्याला आम्ही काय म्हणतो? तत्वदर्शी. म्हणजे आपल्याच तत्वाचं दर्शन आपल्याला करून देणारा गुरु जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची ओळख कोणालाच होणार नाही. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम असं अर्जुनाला भगवंताने सांगितलंय. आणि ते पण कुरुक्षेत्रावर सांगितलंय. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम, सर्व केलेले कर्म फुकट जातील, फुकट. असं आपल्याला कोण सांगतो? तर भगवंताने आपल्याला त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम पर्यात्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. असं भगवंताचा उपदेश त्या कुरुक्षेत्रावर फक्त अर्जुनालाच कळाला, बाकी कोणाला कळाला नाही. का? अर्जुनाला अनुग्रहित केला होता म्हणून. अर्जुन साधक बनला होता भगवंताचा, अर्जुन आणि उद्धव. तसं जोपर्यंत आपण साधक ह्या दशाला पोहोचत नाही, आपण साधक होत नाही. बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध, आणि साधकच सिद्ध अवस्थेला जातो. मग सद्गुरू काय करतात? साधकाला सिद्ध अवस्थेला पोहोचवतात. आणि साधक एकदा सिद्ध अवस्थेला गेला की परत तो बद्ध होत नाही. म्हणून जो साधक बनत नाही तो बद्ध आहे, तो मुमुक्ष आहे, एवढंच समजायचं. म्हणून प्रत्येक ज्ञान हे साधकासाठीच आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, गुरु आणि शिष्याच्या संवादातून हे ज्ञान होतं. जर संवाद नसेल तर हे ज्ञान जरी झालं तरी तो शेवटपर्यंत टिकणार नाही. जरासं कुठं आपल्याला चाहूल लागली, जराशी चाहूल लागली आपल्याला, तर आपण भारावून जातो आणि आपल्याकडे अहंकार येतो. पण तसं होतं कामा नाही. अखंड गुरुची सेवा केली, अखंड गुरुच्या आज्ञेमध्ये थांबलं, तत्वदर्शी गुरुच्या बाकी नाही सांगत. जो आपल्या तत्वाचं, आपल्या आत्मतत्वाचं आपलं दर्शन घडून देतो, अशा गुरुच्या आज्ञेत आपण थांबलो तर आपल्याला साधक अवस्थेतून सिद्ध पुरुष आपल्याला होता येईल. आता आपल्याला या एकनाथी भागवत यातला अध्याय 21 आणि श्लोक क्रमांक आपला 43 चालू आहे. आणि 43व्या श्लोकातील ओवी क्रमांक आहे 66, म्हणजे 466. 466 ओवी क्रमांक वाचून दाखवतो आणि त्याचा विश्लेषण मी तुमच्यासमोर मांडतो. आता तेच मंत्रमूर्ती उपासना माझे अनुष्ठान, माझे सगुण अनुष्ठान, तेथे करिता अनन्य भजन रजतम दान नासते. आता इथे नाथ बाबा आपल्याला सांगतात तेच मंत्रमूर्ती उपासना म्हणजे मंत्र घेऊन त्या मूर्तीची उपासना आपण केली. माझे सगुण अनुष्ठान, आणि सगुणाचं अनुष्ठान म्हणजे अधिष्ठान, सगुण मूर्तीचं आपण अधिष्ठान मानलंय. ते तर करिता अनन्य भजन, सगुणाचं भजन करायचं पण अनन्य भावाने.
पत्रम पुष्पम तीर्थम समर्पयामी, असं करून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. काय सांगितलं? अनन्य भावाने, जो होई माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. मग मूर्तीची पूजा करायची नाही का? मूर्तीची पूजा करा, पण ती अनन्य भावाने करता आलं पाहिजे. मी आणि भगवंत वेगळा नाही आहे, आपणच परब्रह्म आहोत, असा भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनन्य भावाची भक्ती होत नाही. म्हणून लिहिले काय? बरं, आता मी बोलतो काय? हे ज्ञानोबारांनी लिहिले की नाही? जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणजे मूर्तीची पूजा करता करता मी आणि त्या मूर्तीतला चैतन्य आणि माझ्यातला चैतन्य वेगळा नाही, एकच आहे, असा जेव्हा आपला दृढ भाव होईल तेव्हा आपल्याला अनन्य भक्ती, आपल्याला अनन्य, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, त्याच्या जन्ममरणाचा फेरा मी चुकवतो. या लागी शरणागता शरण्य मीच एको, त्या तुझ्या आतमध्ये असलेल्या त्या चैतन्य तत्वाला तू शरण जा. मीच एको म्हणजे तुझ्यातलं चैतन्य आणि त्या मूर्तीतल्या चैतन्य एकच आहे, मग तुझ्यातल्या चैतन्याला तू शरण जा. काय सांगितलंय? या लागी शरणागत्या शरण्य मीच एक, मी एकच आहे. बरं, एक म्हणजे काय? ज्या मूर्तीमध्ये चैतन्य आहे तेच चैतन्य माझ्यामध्ये आहे, तेच चैतन्य भक्तामध्ये आहे, तेच चैतन्य मुंगीमध्ये आहे. आणि चैतन्य हाच परमात्मा आहे. चैतन्य म्हणजे काय? आणि तो योगी लोकांना प्राप्त होतो. म्हणून योगिया जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. काय सांगतात? देवांचा देव आहे तो. योगिया जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सर्वत्र माझे चैतन्य तो. बघा काय लिहिले? सर्वत्र, सगळीकडे आहे तो, आणि तो चैतन्य आहे. जे सर्वत्र सर्व ही देही दया करता घातू नाही, ते विश्वात्मक तू पायी चैतन्य एक. जे सर्वत्र सर्व ही देही, सर्वत्र आहे, सर्व देहामध्ये तो आहे परमात्मा. दया करता घातू नाही, त्याचा कधीच त्याचा नाश होत नाही. पण ते विश्वात्मक तू पाही, ते विश्वाला व्यापून असलेले चैतन्य ते तू आहेस. आणि तू त्या विश्वाला व्यापक असणाऱ्या चैतन्याशी एकरूप झाला तरच हे ज्ञान आपल्याला होणार आहे. आणि तर आपण नुसतं त्या पत्रम पुष्पम फलम समर्पयामी असंच जर करत बसलो, देवाला ते समर्पण करायला नाही सांगितलं, देवाला आपला भाव समर्पण करायला सांगितलंय. जे चैतन्यातून निघालेला भाव जो आहे तो सोहम तत्व आहे, सोहम भाव आहे, तो चैतन्य रूपाने प्रगट आपल्या आतमध्ये होतो आणि तो आपल्याला भाव व्हायला सांगितले भगवंताला. तो भाव नसेल आणि इतर कुठलाही भाव असेल तर ती मूर्तीपूजा होईल. बरं, मूर्तीपूजा करायची नाही का? करायची प्रत्येकाने, कारण ती पहिली पायरी आहे. मग ती आपल्याला, तीच पूजा आपल्याला 9व्या पायरीपर्यंत म्हणजे आत्मनिवेदन भक्तीपर्यंत नेऊन सोडते. पण पुढची वाट दाखवणारा गुरु आपल्याला भेटला पाहिजे, त्याशिवाय ह्या शंकेचं निरसन होणार नाही. ही शंका आहे, हा भ्रम आहे आपला काय झालेला आहे? भ्रम आहे. आपला भ्रम झालेला आहे. लिहिलं नाही का ज्ञानोबारांनी लिहिलं नाही का? त्रिवेणी संगमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लिहिलं की नाही? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. एवढा स्पष्ट लिहिलेल्या ज्ञानोबारांनी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी, आपण जरी त्रिवेणी संगमाला गेलो तरी आपला चित्त कुठे पाहिजे? आपला चित्त कुठे पाहिजे? नामाशी एकरूप व्हायला पाहिजे आपण. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, सगळे आपण तीर्थ जरी फिरलो तरी आपलं ते भ्रमच आहे. मग पुढे काय सांगतात? चित्त नाही नामी, म्हणजे त्या नामामध्ये आपलं चित्त जर लागत नसेल तरी ते व्यर्थ, म्हणजे त्रिवेणी संगमावर आंघोळ करून आपला काम फुकट जाईल. जे का आपण पूजा करू ते सगळं फुकट जाईल सांगतात. आणि म्हणून काय लिहिले पुढं? मग त्याच्यासाठी
दृष्टांत दिला की पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, की जे पुराण प्रसिद्धीला आलेलं आहे, वाल्मिकांनी जे काय रामायण लिहिलं, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरिते. ज्यांनी रामायण नावाचा ग्रंथ लिहिला, रामाला जन्म घ्यावा लागलं, तसंच्या तसं जे काय लिहिलं, आपल्या मतीतून जे काय वाल्मिक ऋषीने लिहिलं आणि तसंच्या तसं भगवंताला अवतार घ्यावा लागलं. आणि म्हणून त्यांनी स्वतः लिहिले वाल्मिक ऋषीने की नामे तिन्ही लोक उद्धरते. नामाचा एवढा महिमा आहे की तिन्ही लोकांमध्ये, कुठल्याही जीव असेल तिन्ही लोकांमध्ये त्याचा उद्धार होतो. एवढी त्या नामाची आपल्याला काय दिलेली दाखवलेली आहे. तर प्रत्येक संतांनी त्या नामाचा महिमा गायलेला आहे. आणि आपल्याला ते प्रगट नसेल तर मग आपण त्याला काही करू शकत नाही. आता इथं काय म्हणतात बघा, ते तर मंत्रमूर्ती उपासना माझे सगुण अनुष्ठान. म्हणजे सगुणाचं अनुष्ठान तुम्ही मानलं ते तर करीता अनन्य भजन करायला पाहिजे. मी आणि ती परमात्मा वेगळा नाहीच आहे. त्या मूर्तीमधलं चैतन्य, माझ्यातलं चैतन्य जेव्हा एक रूप होईल ना, तेव्हा आपल्याला रजतम जान नासते. तोपर्यंत आपल्याकडे असलेले रजगुण तमगुण यांचा नाश होणार नाही. रजगुण तमगुणना घालवणार कोण? आणि सत्वगुण कधी प्रकट होणार आपल्याकडे? आपल्याकडे सत्वगुण आहेच. त्या नामाच्या आपण कक्षेमध्ये गेलो, त्या नामाच्या आपण ध्वनीमध्ये गेलो, त्या नामाच्या चैतन्याशी एकरूप झालो तर आपल्याकडं सात्विक भाव निर्माण होतात, सात्विक भाव तयार होतात आणि रजतमाचा नाश होतो, आपोआप नाश होतो. रजतम हे जाणार नाही, त्यांचा नाश एका नामाच्या माध्यमातून बाजूला होतो. म्हणून नामावरती प्रत्येक संतांनी भर दिलाय. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. नामातून तिन्ही लोकातल्या जीवांचा उद्धार होतो. मग केवल सत्ववृत्ती श्रवण कीर्तनी अतिप्रेती तेने मद्भावो सर्वाभूती माझी चौथी भक्ती तेने होय. मग त्याच्यानंतर रज आणि तम तुमच्यातलं निघून गेल्यानंतर मग काय सांगतात नाथ बाबा इथे, मग केवल सत्ववृत्ती, रज आणि तम गेले तर आपल्याकडं सत्ववृत्ती आणि सत्वगुण आपल्याकडे प्रगट होतात. आणि सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणातून भगवंताची प्राप्ती होते. साधी भक्ती आहे, एकदम साधी भक्ती आहे. कुठं काय अवडंबर करण्याची गरज नाही. आपले अवगुण आपणाशी वाटती गुण, हा आपला भ्रम झालेला आहे. आपले अवगुण आहेत ते, पण आपल्याला गुण वाटतात ते. आणि आपले अवगुण गेले की आपण परब्रह्म आहोत. आपलेच अवगुण आपणाशी वाटती गुण. प्रत्येकाकडे अवगुण आहेत. सगळे विषय ठसठशीत भरलेले आहेत. प्रत्येकाच्या पिंडामध्ये त्रिगुण भरलेले आहेत, अहंकार भरलेला आहे. भगवंत म्हणतो मी त्याच्या पलीकडे आहे, देहाच्या पलीकडे मी आहे, मनाच्या पलीकडे मी आहे. आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत. सगुण भक्तीची पायरी दिलेली आहे, श्रवण दिलेलं आहे, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन, अशा आपल्याला नवविधा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. पण आपण पहिलीच पायरी आपण जर व्यवस्थित पार पाडलो नाही, श्रवण, आणि ते श्रवण कशातून व्हायला पाहिजे तर आपल्याला भगवंताच्या नामाच्या चिंतनातून व्हायला पाहिजे. असंच आपण श्रवण केलं तर आपल्याला विषयांची आसक्ती अजून वाढत जाईल, विषयांची आसक्ती वाढत जाईल. मग केवळ सत्ववृत्ती, श्रवण कीर्तन अतिप्रीती. आणि मग आपल्याला जर आपली सत्ववृत्ती वाढली तर श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये आपल्याला आपोआपच प्रीती वाढते. आता लोक श्रवणाला काय येत नाही, कीर्तनाला काय येत नाही, प्रवचन ऐकायला काय येत नाही, तर त्यांच्याकडे गुण प्रबल झालेले आहेत, रजगुण आणि तमगुण. आणि म्हणून खाणं पिणं का बंद करायचं? खाण्यावरती आम्ही का भर देतो की तुम्ही मांसाहार सेवन करू नका? कारण जे जे आपण ऐकतो, जो आपण श्रवण करणार, तो श्रवण आपला व्यर्थ जाणार. का? तर आपल्याकडे गुण प्रबल आहेत.
आणि गुणांच्या माध्यमातून गुण प्रबल झाले. लिहिले की नाही, तमगुण राक्षसी आणि सत्वगुणा ते ग्रासी, सत्वगुणाला ग्रासून टाकतो. मग आपल्या खाण्यावरती आपल्याला बंधन असले पाहिजे, आहारावरती आपल्याला बंधन असले पाहिजे. आहारावरती जर आपल्याला बंधन आलं नाही, हे पुढच्या पायऱ्या आपल्याला कुठल्याच मिळणार नाही. आणि इथं काय सांगतात, श्रवण कीर्तन अतिप्रीती तेने मद्भाव सर्वाभूती. श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, भजनामध्ये जर तुम्हाला गोडी लागली तर तेने मद्भाव सर्वाभूती, तर त्याच्यातूनच काय होतो, माझा भाव म्हणजे माझ्या परमात्म्याचा भाव म्हणजे त्या नामाचा भाव सर्वाभूती, सर्व भूताभूतामध्ये आपल्याला भूताभूतामध्ये अनुभवाला येतो. आपल्याला माझी चौथी भक्ती तेने होय, आणि तिथं माझी चौथी भक्ती आहे. म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, आणि त्या भक्तीतून आपल्याला सायुज्यता मुक्ती मिळणार आहे. सायुज्यता म्हणजे कुठलाच विषय पिंडामध्ये नसणं, कुठलाच आपल्याकडे गुण पिंडामध्ये नसणं, त्याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. 6 विषयांना जिंकणं, 6 विषयांना चितपट करणं, त्या नामाच्या लहरीतून, त्या नामाच्या हरिनामाच्या नादातून, नाद ब्रह्मातून त्या विषयांना जिंकणं, त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. आणि ही सायुज्यता मुक्ती कधी आपल्याला प्राप्त होईल, तर आपण जा सद्गुरूशी शरण, सद्गुरूला शरण गेलो तर, तत्वदर्शी गुरुला शरण जायचं. बाकी गुरु असतील पण आपल्याला त्यांच्याशी काय घेणं नाही. आपलं घेणं कोणाशी आहे, आपल्याला आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्या जन्ममरणाचा फेरा आपल्याला चुकवता येणार नाही. आतुडल्या माझी चौथी भक्ती, मद्भक्ता ना आवडे मुक्ती. आता बघा, भगवंत सांगतो उद्धवाला, ती भक्ती सायुज्यता मुक्ती जी आहे ती पण काय करतो, तिच्याही पलीकडे माणूस जातो. हातोडल्या माझी चौथी भक्ती, ही सायुज्यता मुक्ती जी आहे ती तुमच्याकडे उत्पन्न झाली तर मद्भक्ता आवडे ना आवडे मुक्ती, तर मुक्ती पण त्यांना आवडत नाही. सायुज्य मुक्तीच्या माणूस पुढे जातो. काय लिहिले तुकोबारा म्हणतात की मुक्ती आम्हा घरी कामारी दासी, म्हणजे मुक्तीला पण आम्ही आमच्याकडे कामाला ठेवलेली आहे. त्याच्याही पलीकडे तुकोबारा गेले, आणि त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे बघा किती खोल अभ्यास. आणि म्हणून व्हावे सूक्ष्म म्हणून सूक्ष्म व्हायला लागेल आपल्याला, त्याच्यासाठी आपला सूक्ष्म व्हावं लागेल. मग हातुडल्या माझी चौथी भक्ती, मद्भक्तांना आवडे मुक्ती पण आवडत नाही. अद्वैत भजनाची या प्राप्ती धिक्कारी कैवल्य. मग ज्ञान कैवल्य अवस्थेला माणूस जातो आणि तो मुक्तीला पण काय करतो, धिक्कार करतो मुक्तीचा. अद्वैत भजनाची या प्राप्ती, अद्वैत भजन व्हायला पाहिजे. आपला भजन कसा होतो, आपल्या समोर भगवंत आहे आणि आपण त्याची पूजा करतो आणि आपण त्याची भक्ती करतो. मग ती भक्ती करता करता ते चैतन्य, मूर्तीतलं चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य एकरूप झालं तर भजनाची या प्राप्ती धिक्कारी कैवल्य, म्हणजे कैवल्य अवस्थेला जातो. म्हणजे मुक्तीचा पण धिक्कार करतो. म्हणून कैवल्य, ज्ञान कैवल्य अवस्था शेवटचे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य ही शेवटची अवस्था. जी अवस्था ज्ञानोबारांनी समाधीस्थ होऊन ज्ञान कैवल्य अवस्थेला गेले, त्या अवस्था शेवटची अवस्था आहे. म्हणून स्थूलाचा अभ्यास आहे, सूक्ष्माचा अभ्यास आहे, कारण देहाचा अभ्यास आहे, महाकारण देवाचा देहाचा अभ्यास आहे, आणि शेवटचा ज्ञान कैवल्य. म्हणून कैवल्याचा पुतला प्रगटला भूतला, ज्ञानियांचा राजा सखा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतला येतो. तिथे गेल्यानंतर, त्या समाधीच्या ठिकाणी गेल्यानंतर आपली ही समाधी लागतो तिथे गेल्यावर. कारण ते चैतन्य सगळीकडे ज्ञानोबारांनी काय केलेलं आहे, तिथं समाधीस्थ झालेलं आहे. प्रत्यक्ष तिथे अनुभूती येते समाधीवर गेल्यावर.
आणि ज्याला अनुभूती येत नाही मग त्याने ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. ज्ञानोबारांनी काय लिहिलं तर घ्यायला पाहिजे. आपल्याला तिथे प्रत्यक्ष चैतन्याची अनुभूती यायला पाहिजे समाधीवर गेल्यावर. आणि ज्याची अशी अवस्था होत नसेल त्याने ज्ञानेश्वरी वाचा, तशा गुरूंना शरण जा, तत्वदर्शी गुरूंना शरण जा. जोपर्यंत गुरु दाविल या वाटा, गुरु आपल्याला आतल्या वाटा दाखवतो आणि आपण बाहेरच्या वाटा शोधत बसलोय. अद्वैत बोधे करिता भजन, मी अनंत अपार चिद्गण भक्ती माझी आकळे जाण, ये मदृप्ता मत भक्ता. आता काय सांगतात? अद्वैत बोधे करिता भजन. अद्वैत बोध म्हणजे काय? बोध त्यालाच म्हणतात की आपण परब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी जाण, आपण ब्रह्म आहोत हा बोध आहे. जो श्वास आपला जातो येतो त्याच्यातून आपल्याला असा बोध होतो की तोच आपला परमात्मा आहे. किती सोपी भक्ती आहे, एकदम सोपी भक्ती आहे. सोपे वर्मा सांगितले संते, सोपा आणि वर्माचं सांगितलंय, पण ह्याच्याकडे कोणाचाच लक्ष नाही. अद्वैत बोधे करिता भजन. आपण ते ती आळीची अवस्था कशी झाली? तुका म्हणे आळी नुरेची वेगळी, लिहिले की नाही? तुका म्हणे आळी नुरेची वेगळी, म्हणजे ती आळी त्या भिंगुरट्याने घरी आणली, त्या घरट्यात ठेवली आणि तिला रोज काय करायचं? रोज तिला चावायचं. एक चावा घेतला की तिला असं भीती वाटायची आणि ती घरट्यातनं बाहेर निघून जायची भिंगुरटी. आणि ती निघून गेल्यानंतर ह्या आळीला धाक पडायचा, आत्ता भिंगुरटी येईल आणि आत्ता आपल्याला चावेल, आत्ता भिंगुरटी येईल, आत्ता आपल्याला चावेल. भिंगुरटी वेगळी आणि आळी वेगळी, भिंगुरटी वेगळी आणि आळी वेगळी. पण ज्या वेळेला त्या आळीने त्या भिंगुरटीचा ध्यास धरला, त्यावेळेला ती आळी स्वयंभू भिंगुरटी झाली. तसा आपण त्या भगवंताचं ध्यास धरलं आणि अद्वैत भक्ती केली. आपणच परब्रह्म आहोत, आपणच परब्रह्म आहोत, आपणच परब्रह्म आहोत. तर प्रत्यक्ष आपल्याला अशी अनुभूती येते की ते परब्रह्म आपणच आहोत. अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. पण हे साधूने दिलेल्या क्रिया आहेत, संतांनी दिलेल्या क्रिया आहेत, संतांनी दिलेलं नाम आहे, संतांनी दिलेलं ज्ञान आहे. संतांचं दर्शन पाहिजे, संतांची कृपा पाहिजे, तरच होतं, असं होत नाही. म्हणून संत कृपा झाली आणि इमारत फळाशी आली, त्याला म्हणतात. कोणी पण म्हणतो आपला संत कृपा झाली आणि इमारत फळाशी आली. आता मला सांगा, संतांची कृपा झाली का? इमारत फळाला आली का? नाही. तुम्ही त्या तुका म्हणे आळी नुरेची वेगळी, आपण परब्रह्म स्वरूपच होऊन जातो, देहबुद्धी आपली निघून जाते. तुका म्हणे आळी नुरेची वेगळी, अशी अवस्था आपली व्हायला पाहिजे. आणि त्या अवस्थेला जाण्यासाठी भजन पाहिजे आपल्याकडे. एकमेव साधन काय आहे? तर देवाचं भजन. मग काय काय पिक्चरमध्ये गाणी आहेत बघा. आता मला आठवलं, भजन बिना चैन नाये राम, कोई न जाने इस जीवन की, कोई न जाने इस जीवन की, कब हो जाएगी शाम, कब हो जाएगी शाम, भजन बिना चैन नाये राम. अशा आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची अवस्था व्हायला पाहिजे. त्या भजनाशी आपलं चैनच न पडलं पाहिजे. का? तर आपल्या जीवनाची शाम कधी होईल, आपला ज्ञानोदय कधी निघून जाईल हे कोणालाच माहीत नाही. बघा काय काय पिक्चरमध्ये किती गाणी चांगले लिहून ठेवल्यात, पण आपल्याला त्याचं काय होतं, आपण त्या पिक्चरच्या स्टोरीकडे जातो, त्या प्रेमाच्या स्टोरीमध्ये अडकतं माणूस. जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, असं आपला अखंड नारायण नारायण, अखंड आपल्याला त्या भगवंताचे चिंतन आपल्याला करता यायला पाहिजे. अद्वैत बोधे करिता भजन. आणि तशी अद्वैत बोध झाला आपल्याला
की आपण परब्रह्म आहोत, असा जर आपल्याला बोध झाला तर त्यातून आपल्याला भजन करता यायला पाहिजे. अद्वैत बोधे करिता भजन, मी अनंत अपार चिद्गण. बघा, मीच ह्या अनंतामध्ये व्यापक झालोय. तो साधकच या अनंतामध्ये अपार चिद्घन म्हणजे चितघन झालेला आहे तो. आणि भक्ती माझी आकळे जाणं ये मद्रूपपण मदभक्ता. आणि तो माझ्याशी एकरूप होतो. भगवंत सांगतो उद्धवाला, असा जो भजन करणार आहे अद्वैत बोधातून, तोच माझ्या भक्तीला पावन होतो, तोच माझ्याकडे येतो, तोच मला भेटतो. जो होई माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी. अशी अनन्य भावाने भक्ती जर केली तर त्याच्या जन्ममरणाचा फेरा मी चुकवतो, असं भगवंत सांगतो उद्धवाला. भगवंत उद्धवाला सांगतो. आणि अशा आपल्या अंतःकरणाची अवस्था होणं म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. मग आता ज्याच्या त्याने बोध घ्यायला पाहिजे. ये मद्रूपपण मदभक्ता. आणि अशी माझ्याशी एकरूप होण्याची भक्ती ज्या वेळेला त्या साधकाला प्राप्त होतो, त्यावेळेला तो माझ्या स्वरूपाला येऊन पोचतो, असं भगवंताने उद्धवाला या एकनाथी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा भज्य भजक भजन, पूज्य पूजक पूजन, साध्य साधक साधन, अवघ्या आपण स्वय होय. बघा, अशी अवस्था आहे. असा अंतःकरणाचा भाव तयार होतो साधकाचा. तेव्हा भज्य भजक भजन, ज्या गोष्टीचं आपण भजन करतो, ज्या परमात्म्याचं आपण भजन करतो, तो परमात्मा आणि परमात्म्याचा ध्यान करणारा तो व्यक्ती, आणि यांच्या दोघांच्या मध्ये भगवंताला जोडणारा जो भजन आहे, ही त्रिपुटी जेव्हा मावळून जाते, भज्य भजक भजन, ही ज्ञान त्रिपुटी मावळून जाते आणि आपण स्वयं परब्रह्म स्वरूप होतो. भज्य भजक भजन, पूज्य पूजक पूजन, साध्य साधक साधन, अवघ्य आपण स्वय होय. आपणच परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आपल्याला येतो. कारण ध्यान करणारा मी याचा विसर पडतो, ते मध्ये असलेलं ध्यान त्याचा विसर पडतो. आणि ज्या परमात्म्याचं ध्यान करतो तो परमात्माही निघून जातो आणि आपलं अखंड भजन चालतो, अखंड चिंतन विठोबाचं, अखंड आपलं भजन चालू होतं. आणि त्या भजनाच्या आनंदामध्ये ज्याने ज्याने देह ठेवला ते समाधिस्थ झाले. भजनानंद देह कसा असला पाहिजे? भजनानंद, भजनाचा आनंद घेणं, त्या नामाचा आनंद घेणं. त्या नामाचा काय करायचा पाहिजे? त्या नामाचा, त्या हरिचिंतनाचा आनंद आपल्याला घेता यायला पाहिजे. ज्ञान स्वरूप अवस्था तेव्हाच होईल जेव्हा आपल्याला त्या भगवंताच्या आनंदाचा अनुभव येईल. सोमात्मा स्वानंद घन आपणच आहोत, त्या आणि स्वानंद घनच आपणच आहोत. अजन्मा तो तूच जाणं. आणि जन्मानुजन्माचा तो आनंद आपल्याकडे आहे आणि तो आपण हरवून बसलोय. का? तर आपण या विषयामध्ये अडकलोय, या त्रिगुणांमध्ये अडकलोय, या संसारामध्ये अडकलोय, या प्रपंचामध्ये आपण अडकलोय आणि आपलाच आनंद आपण हरवून बसलेला आहे. आणि तो आनंद कधी मिळेल आपल्याला? तर भज्य भजक भजन, साध्य साधक साधन, ह्या पूज्य पूजक पूजन, ह्या तिन्ही अवस्था जेव्हा आपल्या अंतःकरणाच्या ध्यान करता करता निघून जातील आणि आपलं ते भजन अखंड चालू राहील, त्यावेळेला आपल्याला त्या परमात्म तत्वाची, त्या परमात्म स्वरूपाची आपल्याला भेट होते. भेट मिठी पडते, मिठी आपली. माझे ऐश्वर सामर्थ्य शक्ती तेही ये निज भक्तांच्या हाती. अद्वैत भजनाची या प्रीती मतपद प्राप्ती मदभक्ता. मतपद प्राप्ती मदभक्ता म्हणजे मीच त्यांना प्राप्त झालो अशी अवस्था होतो. म्हणजे माझी कृपा झाली तरच ती त्यांना अवस्था प्राप्त होतो.
काय सांगतात भगवंत, माझी ऐश्वर सामर्थ्य शक्ती तेही ये निजभक्तांच्या हाती. माझी ऐश्वर्य शक्ती, ऐश्वर्य कशाला म्हणतात? ऐश्वर्य म्हणजे मोठे, ज्याच्याकडं खूप प्रॉपर्टी आहे, मोठ्या मोठ्या बरं का, मोठ्या मोठ्या ठिकाणी ओळखी आहेत, ते ऐश्वर्याने सांगितलं. ऐश्वर्य म्हणजे काय? की ज्याचं अखंड भजन चालू आहे, त्या भजनामध्ये असलेले सामर्थ्य अखंड चालू आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे, अशी त्याची अवस्था झालेली आहे. कोटी कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्याला मिळतो. एक हरिनाम जपता घडे, एक वेळा श्वास घेतला आणि सोडला तर कोटी यज्ञाचं पुण्य त्याला मिळतो. आणि अशी ज्याच्या अंतःकरणाचा भाव तयार होतो. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. एक वेळा फक्त श्वास घ्या आणि सोडा, एवढा त्या नामाचा महिमा आहे. आणि माझी ऐश्वर्य सामर्थ्य शक्ती तेही ये निज भक्तांच्या हाती. आणि असं भजन चालू झालं तर माझ्या भक्तांच्या हातामध्ये ही सामर्थ्य शक्ती आहे, ती हरिनामाची आणि अद्वैत भजनाची या प्राप्ती. आणि अद्वैत भजन चालू होतो. अद्वैत भजन म्हणजे मी वेगळा ना देव वेगळा नाही. माझं अखंड भजन चालू आहे, पण मलाच समजत नाही काय चालू ते. पोट न हले कंठ न हरे, जीवा ना स्मरे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. कबीरदास सांगतात. आणि ही कबीरांची अवस्था झाली अशी, तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची, जनाबाईची, मुक्ताबाईची, सगळ्यांची अवस्था अशी झाली. मग आपल्याला काय अनुभूती येत नाही, आणि म्हणून अनुभव हाच आपला परमात्मा आहे. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहतील ते शाणे, प्रचितीविना दैन्यवाने सांगितले. प्रचिती नसेल तर मनुष्य देह मिळून आपली अवस्था दैन्यवाने होणार आहे. म्हणून प्रचिती घ्या. आणि ही प्रचिती सांगितले, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदल युगवला सूर्य जैसा. ज्ञानोबा सांगतात सूर्यासारखे प्रकाश पडतो. ध्येय ध्याता ध्यान, सगळ्या अवस्था निघून जातात. ह्या तिन्ही त्रिपुटी मावळली जाते आणि आपल्यामध्ये सहस्त्र सूर्याचा प्रकाश पडावा, सहस्त्र सूर्यांचा प्रकाश पडावा, एवढा आपल्याकडे ते सामर्थ्य येतो. अद्वैत बोधेकरिता भजन. मी अनंत अपार चितघन. बघा, मी अनंत आहे, अपार आहे आणि चितघन. भक्ती माझी आकडे जाणं, हे मद्रुपपण मदभक्ता. आणि अशा अवस्था माझ्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये तयार होतो. तेव्हा भज्य भजक भजन, पूज्य पूज्य पूजन, साध्य साधक साधन, अवघे आपण स्वय हो. आपणच होऊन जातो. आपणच काय होतो? मी देव होतो भक्त शुद्ध, हा बाहेरी नावाचाची भेद. काय सांगतात भगवंत उद्धवाला? मी देव होतो भक्त शुद्ध, हा बाहेर नावाचाची भेद. फक्त त्याच्यानं माझ्या नावातच भेद राहतो. भगवंत म्हणतो मी देव आणि तो भक्त शुद्ध. अशा अंतःकरणाची शुद्ध अवस्था झाल्यावर मी देव आणि तो भक्त. फक्त बाहेर काय करतो? नावामध्येच फरक पडतो, पण नामामध्ये तो एकरूप होतो. माझ्या नामाशी एकरूप झाला की माझं नाम आणि तो जो भजन करणारा जो आहे तो एकरूप होऊन जातो, नामाशी एकरूप होऊन जातो. मी देव होतो भक्त शुद्ध, हा बाहेर नावाचाची भेद. अंतवटा पाहता बोध, सच्चिदानंद निज ऐके. नावामध्ये भेद आहे. एखाद्याचं नाव विठ्ठल असेल, एखाद्याचं नाव राम असेल. भगवंत म्हणते त्याच्या नावामध्ये भेद आहे, पण तो नामाशी एकरूप झाला, तर तो आणि मी वेगळा उरत नाही. आतवटा पाहता बोध, सच्चिदानंद निज ऐके. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, तर तो पण सच्चिदानंदच होतो. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो भक्त. आणि अशी भक्ती जी काही सांगितलेली आपल्याला, फार अमृततुल्य असं नाम आहे. आणि हे नाम कोणी सांगत नाही. अमृततुल्य म्हणून काय लिहिलंय? भगवंताचं नाम कसं आहे? अमृततुल्य आहे. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि ते नाम आपल्याला जमलं पाहिजे.
हे उपासना कांड स्थिती साधकी करुणी माझी भक्ती या परी पावले माझी प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा. आणि अशा प्रकारची उपासना केली उद्धवा. ज्यांनी अशा प्रकारची उपासना केली ते काय झालं तर या परी पावले माझी प्राप्ती, तर माझ्या परमात्म स्वरूपाची प्राप्ती त्यांना निश्चित होतो, 100% होतो. ही आता जी काय वाचून दाखवली अशा प्रकारे आपली उपासना, अशा प्रकारे आपली भक्ती, अशा प्रकारे आपल्या नामाची शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली तरच भगवंत म्हणतो मी त्यांना भेटतो, निश्चित त्यांना मी भेटतो. आणि उद्धवाला त्यांनी सांगितले कुठे भेटतो तर हृदयामध्येच भेटतो. भगवंत कुठे भेटतो? हृदयामध्ये भेटतो आपला भगवंत. भगवंत बाहेर भेटण्यासाठी आधी आपल्या हृदयातला भाव तयार झाला पाहिजे. आपल्या अंतःकरणातला भाव तसा तयार झाला तर मग आपल्याला बाहेर पण आपला परमात्मा दिसेल. पयाथार्वी घट उदका बुडाला, पयाथार्वी घट उदका बुडाला, आत बाहेर उदका भरला, पाठी दैव त्या फुटला, तरी उदक काय फुटे. ज्ञानोबाला सांगतात पाठी अथार्वी घट उदका बुडाला, खोल पाण्यामध्ये घट बुडवला आपण मडका, आत बाहेर उदका भरला, आत आणि बाहेर तो पाण्याने भरला, पण एखाद्या त्या माणसाने जोरात खेचला त्याला तर तो फुटला, तरी उदक काय फुटे. म्हणजे काय सांगतात की आतला पाणी, मडक्यातला आतला पाणी बाहेरच्या पाण्यामध्ये तो मडका असल्यामुळे आतला पाणी आणि बाहेरचा पाणी वेगळा होता. पण तो साधकाकडनं तो मडका त्या खोल पाण्यातनं काढताना तुटला. आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी एकरूप झालं. आता आतल्यानं बाहेरचं पाणी वेगळं आहे का? मटक्यामध्ये होता म्हणून तो वेगळा होता. पण मटका जेव्हा फुटला आतलं पाणी बाहेरच्या पाण्याला मिळालं. आता मटक्यातलं पाणी आणि बाहेरचं पाणी वेगळं राहील का? तसं आपल्याकडे आपल्या आतमध्ये असलेलं आत्मचैतन्य त्या हरिनामाच्या चिंतनातून, हरिनामाच्या भजनातून या देहाचा आपल्याला पूर्णपणे निराश झाला, पूर्णपणे विसर पडला. आणि आतलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप झालं तर आपल्या या देहाचं आता काय काम उरलं का? देहाचं काहीच काम नाही. देहाचं काम काहीच नाही. फक्त आपल्याकडे असलेलं ही देहबुद्धी आहे. ही देहबुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आतलं चैतन्य, देहातलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप करून देहबुद्धीचा ज्यावेळेला आपला नाश होतो किंवा ज्या विसर पडतो त्यावेळेला आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होतो. परमात्म्याची प्राप्ती कधी होतो? आतलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप झाल्यानंतर देहाचा पूर्णपणे निराश होतो, विसर पडतो. आणि त्यावेळेला आपल्याला देहाचा पूर्णपणे आपल्याला विसर पडतो. आणि ती भक्ती सांगितलेली आहे आपल्याला. आणि तिला काय म्हणतात? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगे दृढ भावो, देह जाओ अथवा राहो. आणि तशी भक्ती आपल्याला करता यायला पाहिजे. जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीचे एको. म्हणजे अनन्य भावाने भगवंताला शरण कसं जायचं हे आपल्याला या नाथ बाबांनी आपल्याला या एकनाथी भागवत अध्याय 21 आणि 21 आणि यातला श्लोक क्रमांक 43 आपण आता वाचून दाखवला. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या